नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं त्याच जलशात त्याच जोशात दादूच्या नवीन व्लॉग मध्ये। आता दादूची परत एकदा मारले ड्रेसिंग, म्हणजे दादूच कुठे चाललाय। अरे बाबा, बरेच व्हिडिओ झाले आपण कुठल्या किल्ल्यावर गेलो नाही, म्हणून यावेळी पोरे प्लॅन केला की बाबा आता चला कुठेतरी किल्ल्यावर आता राहत नाही, कुठेतरी ट्रॅकिंगला चला। म्हणून तर दादूच निघलाय ड्रेसिंग मारून हटके ट्रॅकिंगला। सरप्राईज आहे, कुठल्या गडावर चाललोय पूर्णपणे मी तुम्हाला माहिती वगैरे देणार आहे, पूर्ण धमाल मस्ती करणार आहे। तर आता आम्ही इथून मी निघतोय, मला पुढे जाऊन एका मित्राला पिक करू, आम्ही सगळे मित्र एका ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि तिथं आमचा जाचा समारंभ होणारच आणि आपला नेहमीचा म्हणता नारळ पण फोडणार। तर तुम्ही असंच शेवटपर्यंत बघत राहा आम्ही काय धमाल मस्ती करतोय। लेट्स गो गाईज। आता आम्ही इथे पोहोचलोय, आपल्यासोबत आपले सगळे भाऊस आलेत, तुम्ही इकडे पाठीवर बघू शकता। सगळी गँग आता रेडी झाले, आता नेहमीप्रमाणे आता आपण इथे नारळ फोडू आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू। A few minutes later. फायनली आता आम्ही कसारा घाटामध्ये पोहोचलोय। पाठीमागे तुम्ही आपल्या बाईक इकडे थांबलेत आणि या साईडला आपले भाऊस थांबलेत। विषय कसा आला, आम्ही निघलो रात्रीच्या वेळी, तुम्हाला जास्त काय दाखवू शकत नाही की गाड्या सुसाटत, तरी पण मी जे काय दाखवायचंय तुमच्या कामावरतं तेच दाखवेन। आता पाठीमागे हॉटेल बघू शकता, इथे आम्ही बसलोय चहा प्यायला। थंडीचा मोसम आहे, थोडं गरम होतो, पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करतो। सो मंडळी इकडे बघू शकता आमचे चहा आले, आमचे पब्लिक इथे बसले। तर आता इकडे मस्त की चहा पितो आणि पुढच्या प्रवासाला लागतो, बघत राहा। 3:28 AM. फायनली आता आपण पोहोचलोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी। इकडे बघू शकता तुमच्या दादूसने घातलं डायरेक्ट स्विगीचा स्वेटर। कसा विषय झाला बाबा, स्विगीचा स्वेटर बोलला म्हणजे एकदम खतरनाक। अरे बाबा, बाजूला बर्फ पडला तरी तुम्हाला थंडी वाजणार नाही म्हणून घातलाय यो स्वेटर। पाठी आपल्या गाड्या बिऱ्या पार्क केल्या आणि आता आम्ही थोड्याच वेळाने चारायला सुरुवात करणार आहोत, तुम्ही बघत राहा। आता आम्ही गड चारायला सुरुवात केली, आपल्या वाटे आपला भाऊस बिऊस आल्या, फुल जोश आला। 1 साइड 150 किलोमीटर गाडी चालवले, पण तुमचा दादूच काय दमणार नाही। आजच्या गावाने एका सरण एका घर चरून दाखवाल, तुम्हाला दाखवतो घर चरतो ना, काही मुश्किल आहे त्या मुश्किलाचा सामना करायला आपण रेडी आहोत। सो गाईज, आम्ही इथे चढायला सुरुवात केली, तुम्ही इकडे बघू शकता जंगल आहे। चढायला पायऱ्या बघू शकता, लय कठीण आहेत, पण टेन्शन नाही घ्यायचं। तुमचा दादू बाबा 1 साइड चालणार आहे, किती पण दम लागला तरी टेन्शन घ्यायचं नाही। रातच्याला थोडा रिस्की आहे, लाईटी बिटी घेऊन या। आम्ही इकडे बघा मोबाईलचा टॉर्च वापरतो, चला पुरावा दाखवतो काय काय। Few moments later. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा। हाय गाईज, गुड मॉर्निंग। रात्रभर आम्ही चढलो, सकाळी 4:30ला चाललो, सुरुवात केली ती 6:30 पर्यंत पोहोचलो। मस्त की इकडचा सनराईज वगैरे बघितला, तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो। पाठीमागे बघू शकता कसला भारी सूर्य उगवलाय। आता इकडे आपले भाऊस आहेत, इकडे मस्त फोटो वगैरे काढतो, इकडचा व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवतो आणि पुढे जातो। तारामती पॉइंट वरून तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल। तुम्ही जर आले तर इकडचं सनराईज बघायला, कारण की जी मजा सनराईज बघायला आहे ती कुठेच नाहीये। तर आम्ही इकडचं सनराईज वगैरे बघून झालं, इकडं डॅमचा वगैरे नजारा घेतला आणि आता चालू आहे नेक्स्ट पॉइंटला। लेट्स गो। आता आपण वरून खाली उतरलोय आणि इकडे तुम्ही पाठीमागे बघू शकता, इकडे मंदिर वगैरे आहेत। तर आता पोरं बोलतात आलोय तर दर्शन वगैरे घेऊ, त्याच्या आधी बोलतात की बाबा आपण रात्रभर नाईट जागरण केले, थोडंसं फ्रेश हो, तोंड वगैरे होतो, ब्रश वगैरे करू, मग दर्शन घेऊ। तर अशा प्रकारे आता मी इथे आलोय, पाठीमागे मंदिर वगैरे आहेत, मस्त इथे दर्शन घेतो, इकडचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो। तुम्ही जर इकडे डाव्या साईडला आलं तर तुम्हाला इकडे एक छोटंसं मंदिर दिसेल। इकडे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे, पुराणकालीन मूर्ती आहे। इकडे या डाव्या साईडला तुम्हाला बघायला दिसेल आणि यालाच लागून इकडे कोकणकडा जायचा रस्ता आहे
आम्ही ते पण फिरणार आहोत, त्याआधी तुम्हाला इकडचे मंदिरं फिरवतो. तर काय तुम्ही इकडे पुढच्या भागाला बघितलं तर इकडे तुम्हाला सुंदर असं एक पुराणकालीन मंदिर दिसेल. तर आता मी याच्या आतमध्ये जाऊन बघतो काय. तुम्ही इथे मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लहान लहान मूर्त्या दिसतील, पुराणकालीन मूर्त्या आहेत, बघू शकता इकडे. खूपच छान असं नक्षीकाम आहे. तर आता आपण जाऊया मंदिरात. तुम्ही मंदिराच्या दरवाजाजवळ आले, तुम्हाला इकडे 2 लहान मूर्त्या दिसतील. त्याचप्रमाणे तुम्ही आतमध्ये घुसले, इकडे तुम्हाला नंदीदेव दिसेल. तुम्हाला मंदिराचं सांगायचं झालं तर हा शिवकालीन मंदिर आहे. तुम्ही इकडचं नक्षीकाम वगैरे बघू शकता, इकडे असणाऱ्या मूर्त्याही बघू शकता. हाताने कोरलेल्या मूर्त्या तुम्हाला बघायला दिसतील. तुम्ही मंदिराच्या एका भागामध्ये आला, इथे गुफासारखा एक जागा आहे, तुम्ही इकडे बघू शकता. विठू माऊली आणि रुक्माई यांची मूर्ती आहे, छान अशी मूर्ती आहे. तुम्ही इकडे दर्शन पण करू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्ही बघाल छान असं मंदिर आहे, त्याचं नक्षीकाम. आणि इकडे बघा भाविक जमलेत दर्शन घ्यायला, फोटो वगैरे काढतात. एखाद्यानं आठवण म्हणून एक गोष्ट ठेवायला लागते. सो मंडळी, तुम्ही उजव्या साईडला आले तर तुम्हाला इकडे खाली एक शंकर महादेवाची तुम्हाला खूप मोठी पिंड दिसेल. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. सो गाइस, तुम्ही इकडे बघू शकता, हाच तो मंदिर बोलतात. त्याचे पिलर आहेत असं बोलतात. इथे 4 पिलर होते, त्यातले 3 तर तुटलेत, हा 4था तुटला तर कलियुगाचा नाश होईल. तर अशी इकडचा इतिहास आहे. आणि असं म्हणतात की इकडं दरवेळेस पाणी भरलेलं असतं, पण यावेळी पाणी सुकलेलं, ते पूर्ण पाणी भरलेलं असतं. सो गाईस, आता मी चाललोय कोकणकड्याच्या दिशेने. तुम्ही इकडे बघू शकता एकदम खतरनाक असा माहोल झाला इकडचा, जशी हिरवलगार. आणि त्या दादूचा घाम ज्या असला त्याने मला वाटलं माझं वजन कमी करतील असं वाटतंय. थोड्याच वेळेला आम्ही कोकणकड्याजवळ पोचू. तिकडचा जो व्ह्यू आहे ना, येरेवाला हिरो तुम्ही. चला आता तिकडचा व्ह्यू दाखवतो. सो गाईज, आता आम्ही फायनली पोहोचले कोकणकड्याला. इकडे पाठीमागे आपले भाऊस पण येत आहेत, ते पण बोलतात बाबा पटापट चला फोटो वगैरे काढू. एकदम खतरनाक सीन आहे इकडचा, तुम्हाला दाखवतो सगळं का व्यवस्थितपणे. A few minutes later. गाईज, इकडे बघू शकता तुम्ही, असे ओबड रस्ता आहे. तर येताना प्रॉपरली तुम्ही ट्रॅकिंगचे शूज घाला, तर घसरून पाराल ना, हातपाय मोरून जाल. तर आजच्या टायमाला कालक होतं, तुम्हाला हे खड्डे बिड्डे दाखवता आले नाही म्हणून आता दाखवतोय. जरा येता असेल तर सांभाळून बाबा, रिक्स अजिबात घेऊ नका. आणि नाईटला आलं तर बॅटरी घेऊन या. आमचे पोरं आले ते बिना बॅटरीची मोबाईलची चार्जिंग कपवली. तुम्ही असं करू नका, प्रॉपरली सगळं व्यवस्थित या. रस्ता बघा असला डेंजर आहे. चाललोय हळू.
तुम्ही इकडे पाहू शकता, ज्यावेळी आपण ट्रॅकिंग चालू करतो त्यावेळी तुम्हाला इकडे असा सुंदरसा ब्रिज दिसेल. हा कशासाठी बांधला, ज्यावेळी पावसाचा सीझन असतो त्यावेळी इकडे पूर्णपणे पाणी असतं. इकडे बघू शकता दगड आहेत, त्यावेळी या ब्रिजचा फायदा होतो. हां, आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये येत असेल तर इकडचं दृश्य बघायला गेले तर एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये पावसाचा आनंद घ्यायचा तुम्हाला भाग भेटेल. तर जास्त करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये या, म्हणजे जास्त तुम्हाला दम वगैरे लागणार नाही आणि एकदम मजा येईल. असंच तुम्हाला अजून पुढे काय नवीन दाखवतो. इकडे बघू शकता, तुम्हाला जाताना असा हा भाग दिसेल, तिथे डोंगराला फाडून एक पायवाट केले आणि बाजूला असा सुंदर नजारा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. असा नजारा भाई हप्त्यातून एकदा तरी बघितला पाहिजे. आम्ही पण आता या नजाऱ्याचा आनंद घेत जातोय पुढे, तुम्ही बघत राहा. आता आम्ही फायनली परतीच्या प्रवासाला निघालोय. तुम्ही इकडं दादूची हालत बघू शकता, काय होता असं तू, काय झालं असं तू. अरे बाबा बाबा बाबा, कुठं घाम कुठं काय, निसा घामा घुम. मला तर वाटतं या पोरे माझा 2-4 किलो वजन तर कमीच केला असेल. विषय कसा आला माहिती आहे का, आम्ही गेलतो का वरती त्या पिंडीमध्ये कुठं पाणी असेल तिथे आम्ही आंघोळ करू त्या हिशोबात गेलतो. पण आता उन्हाचं तापमान वाढल्यामुळे तिकडचं पाणी आटलं आहे आणि आम्हाला आंघोळ करायला काही चान्स भेटली नाही. तर म्हणून हे अशी हालत झाले. तर आता आम्ही थोड्याच वेळात जिथे पार्किंगला गाड्या तिथं पोचू. यावेळेत आम्ही पूर्णपणे ट्रॅकिंग सक्सेसफुली झाले. आम्ही गड वगैरे फिरलो, मंदिर वगैरे फिरलो, कोकणकडा फिरलो आणि आपला महत्त्वाचं म्हणजे यासाठी आलतो एवढा सकाळू तो सूर्य उदय सनराईज पण बघितला आणि सुखरूप खाली आलोय. कोणालाच काय इजा वगैरे झाली नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे काय असतो मंतारलेला नारळ, तो एकदा फोरला दादूसनी का दादू सुखरूप घरी. अशा प्रकारे आमचं ट्रॅकिंग झालं आहे. आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला. बघूया पोरांचा काय प्लॅन होतो का, कारण की आता 11-11:30 वाजत आलेत. पोरं बोलतात की आता लवकर आलो तर अजून कुठेतरी नवीन पॉईंट फिरूया. जर प्लॅन झालं तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. एकाच ब्लॉगमध्ये सगळं संपवून, काय की जास्त ब्लॉग बनवायला मला तर वेळ नसतो आणि तुम्हाला पण वेळ नसतोच. तर बघत राहा आम्ही पुढे काय करतो प्लॅन. फायनली आपण जिथे गाडी पार्किंग केली तिथं आलो आहे आणि इकडे पाठीवर बघू शकता भेलची पार्टी झाली. आपल्या भाऊच इकडे जोरात तुटून भरल्या. आता मी पण तुटून भरतो, असलं जाम भूक लागले आणि आम्ही अजून त्याला सोबत म्हणून मॅगी मागवले, ती पण खातो. आणि पुढचा काय प्लॅन आहे ते पण तुम्हाला सांगतो. 6.5 hours later. पुन्हा एकदा नमस्कार. ज्या अशा गावांत तुम्हाला काय सांगू बाबा, एक टायमाला ना दुश्मनाला असं मित्र मिळाला व मला नाही. अरे बाबा तिकडून उतरलो, तोंड पण नाही धुवून दिला. बोलतो बाबा खा आणि पटापट चाल. इकडं बघा हालत काय केले. आता निघालो तर पोराबद्दल टाईम उरलाय, कुठला तरी देवच संघवरू. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे माई गणपती बसल्या बोलते चला होतं ओझरच्या गणपतीला पाया भरला. तुम्ही इकडं ग पाठीवर गावा आपण आलो पाया भरला. असं की दर्शन वगैरे घेतो ना, काहीतरी नवस पण बोलतो बाबा. काय आहे कधी सबस्क्राईब होतील, कधी चॅनल मोठ्याचं होईल बाबा. तुम्ही काहीतरी सपोर्ट नाही करत भाई, असं कसं झालं. आता इथं मस्त की नवस बोलतो पुढच्या वर्षी भाई आपल्या चॅनल मोठ्यात झालाच पाहिजे. चला आता जाऊयात दर्शन करायला. आता मी इकडे जरा आलतो टॉयलेटमध्ये, जरासा फ्रेश वगैरे झालो, पावडर लाली गेली. तर इकडे आपल्या भाऊच बघू शकतात पूर्णपणे नटलेत. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर माझी व्हिडिओ जर त्यांची 4 बघत असेल लग्नाचे असेल, यामधलं 4 जणांचं लगीन करायचे. ID मेन्शन करतो, जाऊन फॉलो करा, मेसेज करा. आयच्या गावून काय करायचं तर करा, पण यांच्याशी लगीन करा. लेट्स गो. आपण आलो इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इकडे जाऊन पहिले दर्शन घेतो आणि मग काय मागायचं ते मागतो गणपती बाप्पाकडे. असं बोलतात नवसाला पावणारा इकडचा गणपती बाप्पा आहे. बघूया माझ्या नवसाला पावतो का.
दर्शन घेऊन आलो बाहेर. गणपती बाप्पाकडे मागितलंय की माझं लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब पूर्ण होऊन आपला चॅनल मॉनिटाईज हो. जर गणपती बाप्पाची आपला कृपा असेल तर नक्कीच होणार. आणि ज्या दिवशी होणार त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण इथे येऊन दर्शन घेणार. म्हणजे आपण बोले गणपती बाप्पाला 9 वाजता. आता इथे आलोय, प्रसाद वगैरे घेतो, पुढचं काय तुम्हाला दाखव. तर मंडळी आता आम्ही आलोय बाहेरच्या साईडला आणि इकडे तुम्ही बघू शकता पेढे वगैरे आहेत. आपले भाऊच बोलतात आलोय तर गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून पेढे घेत आहेत. मी पण घेतो आणि पुढे जातो. आता आमचं इकडून दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि इकडे आलो तर काहीतरी भेटवस्तू म्हणून मी इकडून घेतलाय. चष्मा कसा दिसतो तुम्ही सांगा. एकदम डॅशिंग बाबा, एक नंबर एकतरी पोर पटलीच पाहिजे. आता आम्ही चाललो माळशेत घाटाच्या मार्गातून तिकडे बघू जे आयला पोरी बिरी असं जे आयला दिली तर दिली नाही माहिती. तुमच्या दादूसला गर्लफ्रेंड भेटेल बाबा. 2025 आला अजून गर्लफ्रेंड नाही पाहिजे. तुम्हाला काही वाटतं का नाही तुमच्या दादूसला गर्लफ्रेंड असावी का नाही म्हणून यावर्षी भाई फुल राडा करते. एकतरी गर्लफ्रेंड पटून दाखवीनच. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या दादूची नक्की गर्लफ्रेंड आहे की नाही. चला आता आपण जाऊया काहीतरी जेवायला की बराच वेळ झाला, पोरांना भूक लागले. आम्ही निघालेलो तेवढाच आम्हाला इकडे बघू शकता पाठीमागे एक फेमस हॉटेल दिसलं, आमंत्रण हॉटेल. इकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटतात. विषय कसा झाला माहिती आहे का, आताच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि त्याला आपण नवस पण बोललोय तर पोरं बोलतात की भाई आता आपण फक्त शाकाहारी खायचं. माझं तुम्हाला माहिती आहे बाबा, रविवार असला आणि पावसाळ्याने घालला तर माझा अंग कापतो. मग कसं आहे गणपती बाप्पाला नवस बोललोय, एक तर ॲडजस्ट करू शकतो. तर आता इकडे मस्त की आम्ही जेवण वगैरे मागवतो, तुम्हाला दाखवतो काय काय मागवलंय. मस्त की पोट भरून खातो आणि पुढच्या प्रवासाला जातो. फायनली आमची थाली आले. इकडे भाऊशा जाम मोकार भूक लागले, मना मी जाम मोकार भूक लागले. पटापट जेवतो. आता आमचं मस्त की भरपेट जेवण झालंय. तुम्ही जर रस्त्यामध्ये आला नक्की आवर्जून या. इथे ऑफर असे लागले, तुम्ही कोणतीही व्हेज थाली घेतली त्यामुळे तुम्हाला जी काही भाजी असते ती अनलिमिटेड, चपाती अनलिमिटेड, राईस अनलिमिटेड असे ते ऑफर लागले. तुम्ही कधी ह्या रस्त्यातून जात असेल तर ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या असं माझं म्हणणं आहे. आता जेवण वगैरे झालं, पूर्ण फुल टाईट झाले जेवण. तर आता आम्ही जातो परतीच्या प्रवासाला. जाताना बघू वाटलं असं तुम्हाला दाखवायचं तर आपलं ब्लॉग पुढे जाऊन एंड करूच आपण. जय फायनली आपण घरी पोहोचलोय सुखरूप. विषय काय झाला, रात्री आपण निघालो काल, पूर्ण नाईट मारली आणि आता परत आपल्याला यायला वाजले 10. खूप झोप आले, तुम्ही बघू शकता काय हालत झाले. पूर्णपणे एन्जॉय केलं, खूप मजा मस्ती केली. जे काय दाखवायचे ते तुम्हाला दाखवलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की यापुढे आपले व्लॉग येतील त्यामध्ये जास्त काय दिसणार नाही, म्हणजे नुसता रस्ता दिसणार नाही. जे काय ते पद्धतशीर तेवढंच दाखवायचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्ही बोर होणार नाही. आणि जे तुम्हाला महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला बघण्यालायक आहे तेच मी दाखवणार. बाकी काय असं फालतू वगैरे मी दाखवणार नाही. आणि विषय कसा होतो माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही लांब ट्रिपला जाता, नाईटला ट्रिपला जाता, त्यावेळी सोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आता आम्ही या ट्रिपला गेलो त्यासोबत आमचे मित्रपरिवार एकदम सोबत होते, म्हणून आम्हाला आमची ट्रिप सक्सेसफुल करण्यात मदत झाली. तर असंच जर तुम्ही कुठला प्लॅनिंग करत असाल तर ग्रुपने जा, मजा मस्ती करा. इथपर्यंत आलंय तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि मला पुढची ट्रिप कुठे जाऊ हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.